तोंडात टाकताच विरघळणारे आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा गुळाचे लाडू। हे लाडू तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात। तर लाडू तुमचे जर वळले जात नसेल तर ह्यासाठी मी एक ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, इथे आपण एक लाडू तोडून बघूया। किती सॉफ्ट नरम असा झाला आहे, तुम्ही पाहू शकता। हा तोंडात टाकताच विरघळेल असा लाडू झाला आहे। तर फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्यामध्ये इथे मी घेतले आहे एक मोठी वाटी शेंगदाणे। जर वजनामध्ये म्हटले तर हे शेंगदाणे पावशेरच्या वर शेंगदाणे आहेत। आता आपण पहिले शेंगदाणे हे भाजून घेऊयात। त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया हे शेंगदाणे। मंद आचेवर अगदी हे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। मोठ्या गॅसवर हे बिलकुल भाजायचे नाही, नाहीतर शेंगदाणे वरून तर भाजल्यासारखे दिसतात पण आतून ते कच्चे राहतात। त्यामुळे मंद आचेवरच हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आता शेंगदाणे भाजले आहे हे कसे समजावे, तर शेंगदाणा उडायला लागले की शेंगदाणे भाजले आहे असे समजावे, किंवा शेंगदाण्याचे टरपल हे सहजासहजी निघत असेल तर शेंगदाणे छान प्रकारे भाजले आहेत असे समजावे। तर फ्रेंड्स बघा, आपण एका शेंगदाण्याचे टरपल इथे काढून बघूया शेंगदाणा भाजला आहे की नाही। बघा, इथे मी एक शेंगदाणा घेऊन त्याचे टरपल चुरगळून पाहत आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजले आहे। या साईडला गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच कढईमध्ये पाव चमचा तेल टाकून त्यामध्ये 12 ते 15 बदाम किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तर बघा, हे टाकून मी 2 मिनिटासाठी परतून घेत आहे। तर इथे ड्रायफ्रूट्स घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। बदामही आपले छान भाजले गेले आहेत। आता गॅस बंद करूया। आता काय करायचं, एक मिक्सर जार घ्यायचा। तर इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत। तर मी हे टरपलासहितच शेंगदाणे वापरणार आहे, टरपल ह्याची काढणार नाहीत। टरपल न काढता जसे आहे तसे शेंगदाणे मी ह्या मिक्सर जारमध्ये घालते। आपण भाजून घेतलेले ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। ज्या मोठ्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ मी इथे फोडून घेतला आहे। तुम्हाला लाडू जर गोड लागत असतील तर तुम्ही 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ घाला। मला थोडे गोड कमी लागते, त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाण्यासाठी पाऊण वाटी गूळ घातला आहे। पूर्ण मिक्सर जार भरलंय, यासाठी मी हे आता 2 बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे। चालू बंद करत बारीक करायचे, कारण आपल्याला इथे दाणेदार कूट हवा आहे। अगदी बारीक कूट असा तयार करायचा नाही। फक्त 15 ते 20 सेकंद आपण हे चालू बंद करत बारीक करून घेणार आहोत। तर बघा, इथे माझी पहिली बॅच रेडी आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर फ्रेंड्स, माझी इथे दुसरी पण बॅच रेडी आहे, ते पण मी ह्यामध्ये काढून घेते। तर बघा, अगदी दाणेदार असे रवाळ असे हे बारीक करून घेतले आहे। आता 2 बॅचमध्ये बारीक केल्यामुळे मी हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे। चांगले मिक्स झाल्यावर लगेचच आता लाडू वळायला घेऊया। तर हातावर दाबून दाबून आपण लाडू तयार करून घेऊयात। शेंगदाणा गुळाचे लाडू खाण्याचे फायदे सांगायचे झाले तर ह्याने हिमोग्लोबिन वाढते, वजन हे कमी होण्यास मदत होते, आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर हे मेंटेन करते, असे अजून बरेच फायदे हे लाडू खाण्याचे आहेत। तर फ्रेंड्स, इथे पहा, एक लाडू माझा तयार आहे। आता महत्त्वाची गोष्ट, तुमचे जर हे लाडू सहजासहजी वळले जात नसेल किंवा तुम्हाला हे लाडू करायला जास्त मेहनत पडत असेल तर एक ट्रिक सांगते। काय करायचे, एक पातेले घ्यायचे, त्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालायचे। 1 वाटी पाणीसाठी इथे अर्धा वाटी साखर घालायची। पहिले मध्यम आचेवर साखर ही पाण्यामध्ये विरघळून घेऊया। तर आता बघा, इथे साखर छान प्रकारे विरघळली आहे। तर हे मिश्रण आता फक्त चिकट होईपर्यंत आपण उकळून घेणार आहोत। याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही, फक्त चिकट होईपर्यंत आपण हे उकळून घेऊया। तर बघा, इथे चिकट झालेले आहे। या स्टेजला मी गॅस बंद करते। आता काय करायचं,
आपण जो तयार पाक आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा, पण हे अंदाज घेऊन घालून घ्यायचा। पहिले आपण फक्त 2 ते 3 चमचे पाक ह्यामध्ये घालून घेऊया। आता आपण हे यामध्ये मिक्स करूया। तर बघा इथे तुम्हाला मिश्रण जे आहे ह्याचा गोळा एक बनतोय सहजासहजी हे दिसत असेल। यामध्ये पाक मला थोडा कमी वाटतो, त्यासाठी मी अजून 2 ते 3 चमचे पाक यामध्ये घालून घेत आहे। अगदी अंदाज घेऊन ह्यामध्ये पाक घालायचा, नाहीतर लाडू हे चिकट होतात आणि नीट वळले जात नाही। तर इथे तुम्हाला मिश्रण हे लाडू वळण्यासारखे झालेले दिसत असेल तर पहा छान प्रकारे गोळा तयार होतोय। आता हे सहजासहजी वळले जातील। आता आपण लगेच एक एक लाडू बनवायला घेऊया। अगदी साधी सोपी ट्रिक आहे। ही ट्रिक तुम्ही आधी कधीच पाहिली नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही लाडू नक्कीच बनवा। खूपच सहजासहजी आणि कमी मेहनतीत तयार होतात। तर पहा इथे मी एक लाडू वळून घेत आहे। किती सहजासहजी लाडू वळला जात आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर बघा इथे छान प्रकारे एक लाडू आपला तयार आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतो असा हा लाडू तयार झाला आहे। आणि तुम्ही जर अशा प्रकारे लाडू केले तर हा टाळ्याला बिलकुलच चिटकत नाही, इतके छान हे लाडू तयार होतात। तर फ्रेंड्स अशा प्रकारेच तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाडू बनवा। अगदी कमी वेळात ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर हे लाडू बनले जातात। तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे। इथे आपले सर्व लाडू बनवून रेडी आहे। तर बघा किती छान प्रकारे झाले आहे, तुम्ही पाहू शकता। ही ट्रिक वापरून तुम्ही लाडू नक्कीच बनवा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। एक लाडू आपण इथे तोडून पाहूया कसा झाला आहे ते। तर बघा सहजासहजी तुटत आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल असा लाडू झालेला आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। परत आपण भेटणार आहोत नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।